जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो, तर कशा प्रकारची कारवाई मागच्या वर्षभरात झाली आणि कशा प्रकारचं आवाहन आपण पालकांना कराल? स्कूल बस म्हणजे ज्या शालेय विद्यार्थ्या वाहतुकीसाठी वापरलं जाणारं वाहन आहे, तर याच्यामध्ये साधारणतः RTO ठाणेमध्ये 2024च्या आकडेवारीनुसार 1785 स्कूल बस आपल्याकडं नोंदणीकृत आहेत. गेल्या वर्षभराचा विचार करता आपण ज्या वेगवेगळ्या कारवाई करण्यात आल्या वायू पथकांच्या मार्फत, त्याच्यात साधारणतः 2500 वाहनांची तपासणी झाली. त्या तपासणीमध्ये साधारणतः 106 स्कूल बसेसवर त्यांच्या काही कागदपत्रांची कमतरता असेल, फिटनेस सप्लाय असेल, इन्शुरन्सची कमतरता असेल, अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. सर, एक विशेष ॲप आहे ज्या ॲपच्या मदतीने पालकांना या सगळ्या बसेसची किंवा वाहतुकीची माहिती मिळू शकते, तर ते कसं काय? शासनाने व्हेकलच्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत परिवहन नावाचं एक शासकीय ॲप सगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. त्या माध्यमातून पालक आपल्या पाल्याला ज्या स्कूल बसमधून ते पाठवत आहेत त्या स्कूल बस बाबतची अपडेटेड इन्फॉर्मेशन प्राप्त करू शकतात. फॉर एक्झाम्पल, त्या बसचा फिटनेस आहे का संपलेला आहे, इन्शुरन्स आहे का संपलेला आहे, ह्या डिटेल्स, या स्वरूपाच्या डिटेल्स त्यांना त्या ॲपच्या माध्यमातून कळू शकतात. त्यामुळं त्या बस कारवाई पूर्ण करण्यामध्ये त्यांना प्रशासनाला, शाळेला मदत करता येईल किंवा ते निदर्शनास आणून देता येईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक त्यांना निश्चित करता येईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.